चला नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल. आजचा आपला पहिला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड किंवा आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड इंटरनॅशनल मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड 2025मध्ये भारताने जगात कितवे स्थान पटकावले आहे किंवा भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे. ही जी स्पर्धा आहे आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड ही एक जागतिक स्तरावरील स्पर्धा आहे जी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. या स्पर्धेमध्ये विविध देशातील विद्यार्थी गणितातील आपल्या क्षमतांचं प्रदर्शन करतात. या स्पर्धेची सुरुवात झालेली 1959 या 1959 या वर्षामध्ये आणि ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. 2025 या वर्षामध्ये ही स्पर्धा नुकतीच ऑस्ट्रेलियामध्ये सनशाईन कोस्ट या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. 2025 या वर्षामध्ये आतापर्यंत या स्पर्धेचं 66व संस्करण किंवा 66th एडिशन होतं. जगातील 110 देशांमध्ये या स्पर्धेमध्ये आपल्या भारताने 7वं स्थान मिळवलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 7वे हे याचं बरोबर उत्तर असेल. भारत यामध्ये जगामध्ये 7व्या क्रमांकावर राहिलेला आहे. पर्याय क्रमांक 3 7वे हे याचं बरोबर उत्तर असेल. या स्पर्धेमध्ये भारताने 3 सुवर्णपदक त्यानंतर 3 गोल्ड मेडल किंवा सुवर्ण पदक, 2 रौप्य पदक आणि एक कांस्य पदक किंवा ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. यामध्ये भारत जगामध्ये 7व्या क्रमांकावर राहिलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय चंद्र दिन जो आहे तो दरवर्षी पर्याय क्रमांक 1 20 जुलै या दिवशी साजरा केला जातो. 20 जुलै 1969 या दिवशी नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं. या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी 20 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिन म्हणून साजरा केला जातो आणि यावर्षी हा दिवस वन मून वन विजन वन फ्युचर या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 20 जुलै आंतरराष्ट्रीय चंद्र दिन. पुढचा प्रश्न आहे आकाश प्राईम ही क्षेपणास्त्र प्रणाली खालीलपैकी कोणी विकसित केली आहे. आकाश प्रणाली ही क्षेपणास्त्र प्रणाली किंवा मिसाईल सिस्टीम जी आहे ती DRDO या DRDOने विकसित केलेली आहे. DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. DRDOचा मराठीमध्ये अर्थ आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. हिची स्थापना झालेली आहे 1958 या वर्षामध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या समीर व्ही कामत हे DRDOचे अध्यक्ष आहेत आणि याच DRDOने विकसित केलेली ही क्षेपणास्त्र प्रणाली आहे. नाव आहे आकाश प्राईम. ही हवेतून किंवा ही पृष्ठभागावरून किंवा जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ही प्रणाली भारतीय वायुदलासाठी आणि भारतीय लष्करासाठी बनवण्यात आलेली आहे आणि नुकतंच भारतीय लष्कराने या स्वदेशी अत्याधुनिक अशा आकाश प्राईम या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची लडाखमध्ये यशस्वी चाचणी घेतलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 DRDO. पुढचा प्रश्न आहे फिडे विश्वचषक 2025 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या देशात करण्यात येणार आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाकडून आयोजित केली जाणारी ही एक प्रमुख बुद्धिबळ स्पर्धा आहे. नाव आहे फिडे बुद्धिबळ चषक, फिडे विश्वचषक किंवा फिडे वर्ल्ड कप 2025 आणि या स्पर्धेचं आयोजन 2025 या वर्षामध्ये 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये आपल्या भारतामध्ये केलं जाणार आहे. भारतामध्ये कुठल्या शहरामध्ये होईल हे आता निश्चित नाही, परंतु ही स्पर्धा भारतामध्ये होणार आहे. यापूर्वी ही स्पर्धा 2002 मध्ये भारतामध्ये हैदराबाद या ठिकाणी झाली होती. तेव्हा विश्वनाथ आनंद हे विजेते ठरले होते. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 भारत. पुढचा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेली कोनेरू हम्पी ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 बुद्धिबळ. ही बघा ही आहे कोनेरू हम्पी आणि भारताची महिला बुद्धिबळपटू आहे आणि जॉर्जिया या ठिकाणी नुकतीच एक स्पर्धा सुरू आहे. त्याचं नाव आहे फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक. ही स्पर्धा सुरू आहे 2025ची जॉर्जियामध्ये 5 ते 29 जुलै 2025 या कालावधीमध्ये स्पर्धेचं आयोजन जॉर्जियामध्ये करण्यात आलेलं आहे आणि कोनेरू हम्पी या स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचणारी पहिलीच भारतीय महिला ठरलेली आहे. आतापर्यंत इतिहासामध्ये ही पहिलीच ठरलेली आहे. तर असेल ही कोनेरू हम्पी जी आहे ती भारताची महिला बुद्धिबळपटू आहे किंवा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित खेळाडू आहे. कोनेरू हम्पीला 2003 या वर्षामध्ये अर्जुन पुरस्कार, त्यानंतर 2007 मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि 2021 मध्ये हिला BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हे पुरस्कार देखील मिळालेले आहेत.
पुढचा प्रश्न, सिम्बेक्स हा भारत व कोणत्या देशाचा द्विपक्षीय सागरी सराव आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंगापूर. सिम्बेक्स हा भारत आणि सिंगापूर या दोन देशांचा द्विपक्षीय सराव आहे किंवा सागरी सराव आहे. 1994 या वर्षापासून हा दरवर्षी आयोजित केला जातो. सुरुवातीला या सरावाचं नाव होतं लायन किंग आणि आता नाव दिलेलं आहे सिम्बेक्स. हे आता नाव आहे. हा भारत आणि सिंगापूर यांचा सराव आहे. हा सराव भारत आणि सिंगापूर यांच्यातील सागरी संबंध मजबूत करणे, प्रादेशिक सुरक्षा व सहकार्याला प्रोत्साहन देणे या उद्देशाने आयोजित केला जातो. 2025 मध्ये या सरावाचं 32वं एडिशन किंवा 32nd एडिशन आयोजित करण्यात आलेलं आहे सिंगापूरमध्ये. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 सिंगापूर. पुढचा प्रश्न, नुकतेच वयाच्या 101व्या वर्षी निधन झालेले V.S. अच्युतानंद खालीलपैकी कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केरळ. हे बघा, हे होते V.S. अच्युतानंद आणि हे केरळचे 2006 ते 2011 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी 15 वर्ष केरळ विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका देखील बजावलेली आहे आणि यांचं नुकतंच वयाच्या 101व्या वर्षी निधन झालेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. सध्या राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर आणि मुख्यमंत्री आहेत P. विजयन. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय ध्वज दिन किंवा राष्ट्रीय झेंडा दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 22 जुलै. 22 जुलै हा दिवस आपल्या भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो किंवा यालाच भारतीय ध्वज स्वीकृती दिन असं देखील म्हटलं जातं. भारताच्या संविधान सभेने 22 जुलै 1947 या दिवशी तिरंग्याला भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारलं होतं. यामुळे या दिवसाची आठवण म्हणून आणि लोकांना भारतीय ध्वजाबद्दल आणि त्यांच्या इतिहासाबद्दल माहिती देणं आणि आपल्या देशाच्या एकतेची आणि अखंडतेची आठवण करून देणं या उद्देशाने दरवर्षी 22 जुलै हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच कोणाला 2024चा कलिंग रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे? हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना देऊन सन्मानित केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 धर्मेंद्र प्रधान हे याचं बरोबर उत्तर असेल. हा पुरस्कार यांना त्यांच्या सार्वजनिक जीवन आणि शिक्षणातील योगदानासाठी देण्यात आलेला आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक सर्प दिन म्हणून साजरा केला जातो? जागतिक सर्प दिन हा दिवस दरवर्षी पर्याय क्रमांक 1 16 जुलै या दिवशी साजरा केला जातो. साप हा आपल्या इकोसिस्टममधील एक महत्त्वाचा भाग आहे. तसं सापाचं विष अनेक प्रकारची औषधं तयार करण्यासाठी वापरलं जातं. यामुळे लोकांना सापांबद्दल आणि त्यांच्या महत्त्वाबद्दल माहिती देणं किंवा त्यांच्यावर करणं या उद्देशाने दरवर्षी 16 जुलै हा दिवस जगभरात जागतिक सर्प दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, नुकतीच डॉक्टर मीनाक्षी जैन यांची राज्यसभेच्या खासदारपदी नामनिर्देशित निवड झालेली आहे. त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित किंवा थोडक्यात डॉक्टर मीनाक्षी जैन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? याचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 शिक्षण. या बघा, या आहेत डॉक्टर मीनाक्षी जैन आणि या एक भारतीय राजकीय शास्त्रज्ञ आणि इतिहासकार आहेत. त्यांनी दिल्लीतील गार्गी कॉलेजमध्ये इतिहासाच्या सहयोगी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. 2014 मध्ये भारत सरकारने त्यांना भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेच्या सदस्य म्हणून देखील नामांकित केलं होतं. सोबत त्यांना 2020 मध्ये पद्मश्री हा पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि नुकतंच त्यांना जुलै 2025 मध्ये राज्यसभेवर नामनिर्देशित करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 शिक्षण हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच कर्नाटक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? कर्नाटक बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा MD आणि CEO म्हणून नुकतीच राघवेंद्र S. भट यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 कर्नाटक बँक ही एक खाजगी क्षेत्रातील बँक आहे जिची स्थापना झालेली आहे 18 जुलै. ज्या कर्नाटक बँकेची स्थापना झालेली आहे 18 फेब्रुवारी 1924 या दिवशी. मुख्यालय आहे कर्नाटकमध्ये मंगळूर या ठिकाणी आणि कर्नाटक बँक ही RBIने मान्यता दिलेली A श्रेणीतील अनुसूचित व्यापारी बँक आहे आणि या बँकेच्या आता MD व CEO पदी नुकतीच राघवेंद्र S. भट यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. इथे दुसरा ऑप्शन आहे श्रीनिवासुलू शेट्टी. हे कोण आहेत तर हे SBIचे चेअरमन किंवा अध्यक्ष आहेत.
अशोक चंद्रा कोण आहेत तर हे PNB पंजाब नॅशनल बँकेचे MD व CEO आहेत. आणि संजय मल्होत्रा हे आपले RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आहेत, हे देखील लक्षात ठेवा.